अगदी पडलेला आहे. नाथांनी म्हटलं ऐकावं म्हणून सांगायला सुरुवात केली. आणि सांगताना मात्र भागवत श्रीमद भागवत ग्रंथ सांगायला सुरुवात केल्यानंतर मात्र माझ्या पार्वतीमध्ये लय दोष निर्माण झाला. भगवान शंकरजीने पाहिलं पार्वतीमध्ये लय दोष निर्माण झालेला आहे. पण मात्र हे ज्ञान मात्र दुसऱ्याला प्राप्त झालं आणि दुसऱ्याला हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याचा बाजार आहे. या कलियुगामध्ये तेच चालू आहे महाराज. भगवान शिव परमात्मा म्हणतात याचा तर बाजार होईल. जिसने पाया उसने कमाया और भेंदू ने बेच बेच के खाया. म्हणे काय करायचं. अगदी शिवाने आपला चिमटा घेतला आणि तो चिमटा लागला कुणाच्या मागे. त्या जीवाने बघितलंय. ज्यावेळेस त्या जीवाने बघितलं की चिमटा आपल्या मागे लागला आणि तो जीव पळायला लागलेला आहे. सारखं पळत आहे तो जीव. कुठे पळत आहे. सारखं पळत आहे. भगवान शिवांचा चिमटा मागून त्याच्या मागे लागलेला आहे. 3 लोक सप्त पाताळ 14 भुवन फिरता 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 मात्र लपायला जागा कुठेच मिळाली नाही. पण ज्या वेळेस मात्र ज्याला वाटिका म्हणतो आपण महर्षी व्यासांची पर्णकुटिका आणि त्या पर्णकुटिकेमधून सकाळीच अरणी माता सकाळी उठल्या आणि आपल्या पर्णकुटीच्या बाहेर निघाल्या. त्यावेळेस मात्र त्यांनी जांभई दिली. अशी आ करून जांभई दिली आणि तेवढ्याच मात्र हा जीव पोचला. या जीवाने विचार केला आजपर्यंत म्हणे आपल्याला 3 लोक फिरलो जागा मिळाली नाही. सप्त पाताल फिरलो जागा मिळाली नाही. पण मात्र ही जागा आता संपूर्ण ब्रह्मांडापेक्षा ही जागा मात्र सुरक्षित आपण राहू. आणि म्हणून तो जीव त्या अरण्य मातेच्या मुखाद्वारे जाऊन त्याने आपलं अधिष्ठान मांडलं. सुंदर असं अधिष्ठान मांडलं. चिमटा मागेच आहे. महर्षी व्यास आले आणि महर्षी व्यासाने हात आडवा केला. थांबा. चिमट्याला आज्ञा केलेली आहे थांबा. एक तर बाल हत्या आणि दुसरी स्त्री हत्या. आपण जिथून आला तिथे परत जा. जिथून आला तिथे परत जा म्हटल्याबरोबर एवढा मोठा संतांचा अधिकार होता की देवासमोर कमी पडले आणि भगवान शिवांचा चिमटा जसा आलेला होता तसाच तिथून परत निघून गेलेला आहे. आणि तो जीव मात्र अरणी मातेच्या गर्भामध्ये आनंदाने अगदी तो आईच्या गर्भामध्ये पण राहतो कसा. सर्वांना एकदा हाताने टाळी आणि मुखाने गजर करा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जय घोष करा. ईश्वरा मन मोगरा अर्पुनी ईश्वरा मन मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येने नाही पुनरपि संसारा येने नाही येने नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा.
ईश्वरा मन हा मोगरा अर्पुरी ईश्वरा देसी मनाए तुराची देवा मनाए तुराची देवऋषिकेशी पुनरपि जन्म ये नाही वरहा मुगरा अर्पुरी ईश्वरा वरहा मुगरा अर्पुरी ईश्वरा जन्म दिला देवा तुका म्हणेचा जन्म दिला देवा 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 तुका जन्म दिला देवा तुझा वास भावा तुझा वास भावा वास भावा तुझा वास भावा वैकुंठासी वैकुंठासी मन हा मोगरा अर्पुरीश्वरा मन हा मोगरा अर्पुरीश्वरा मन हा मोगरा अर्पुरीश्वरा पुनरपि जन्मा येने नाही मन हा मोगरा अर्पुरीश्वरा मन हा मोगरा अर्पुरीश्वरा मन हा मोगरा अर्पुरी ईश्वर
वरदान हे अंजनीच्या तुका तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला हो बालपणी गेला तू सूर्याला आसमान आदर दी धरती हर हर दे आसमान बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
गिरिराया के शिवराज गोरा गिरिराया के शिवराज अरे चढ़ातावर आला देवनी पंचकाल चढ़ातावर आला देवनी पंचकाल एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् बाबा तेरी हो नजरान धुलकराया नजरान धुलकराया रे बाबा नजरान धुलकराया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी बाबा तेरी शिरडी में मदीवान हो गया रे मदीवान हो गया दीवान हो गया रे मदीवान हो गया दीवान हो गया रे मदीवान हो गया हर मंदिर देखे हैं हंसी मैंने हो यूं तो एक भी घर भोजन पावे एक बेर भी नहीं खावे दोनों प्रेम कृपा के धाम दोनों प्रेम कृपा के धाम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम मैं दूंगा चाहे कृष्ण कहो या राम बोलो
कृष्ण हरे हरे श्री राधे राधे कृष्णा कृष्णा हरे हरे श्री राधे राधे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे मुयांति या सूरया तेजोवारि मृदाम् एता विनिमयो यात्रात्रिः सर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ॐ नमो ध्याया वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवातुकी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निरुक्तिरासु अवधारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपल्या या अधिष्ठानावर भागवत कथेचा 4था दिवस आहे आणि अशा या 4थ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अगदी 4th पुष्प समर्पित करूया. पांडुरंग करू रथ मन मन पांडुरंग करू रथ मन मन पांडुरंग करू रथ मन मन पांडुरंग करू रथ मन अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो, हो,
वारीशी सूर दैत्य मारीशी बेलफूल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली माझी माऊली अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी आदिशक्ती आदिकाली छोटे छोटे बाळ झमझमानाचे रे कोकिळ हनुमान झमझमानाचे
भगवान की. आज आपल्या पवित्र अधिष्ठानावर आणि विठ्ठल रुक्मिणीच्या या समवेत पवन सुत हनुमान की जय अशा मंडपामध्ये आज आपला भागवत कथेचा दुसरा दिवस आहे. फार सुंदर पर्व आहे. पर्व सुंदर आहे आणि अशा या पर्वावर आपण भागवत कथा श्रवण करत आहात. आज भागवत कथेचा दुसरा दिवस आणि अशा या दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माला दुसरं पुष्प समर्पित करूया. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. हो पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. तुमचे चरणा सन्नाची तुमचे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानेषु भगवान् विष्णु निरोतिर्भगवान् नरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्रा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दुसरं पुष्प समर्पित केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना आज दुसऱ्या दिवसाचं पर्व आहे आणि दुसऱ्या दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. एकूण एक दिवस आपल्याला श्रवण करायची आहे कथा आणि पहिल्या दिवशी आपण जी श्रवण केलेली कथा आहे आणि ती कथा झाली आणि पुन्हा दुसरी कथा कोणती श्रवण करायची आहे. सर्वांनी कान देऊन ऐका. श्रीमद भागवत कथेमध्ये प्रथम दिवशी आपण ईश्वराचं स्वरूप कुठे बघितलेलं आहे. ईश्वर कशामध्ये आहे. माझी तर दृष्टी जिकडे जाईल तिकडे परमात्मा भरलेला ओतपोत भरलेला आहे आणि तो असा ओतपोत भरलेला परमात्मा, त्या परमात्म्याला सदैव मी माझ्या शुद्ध अंतःकरणामध्ये ठेवेन. पण कोण ठेवतोय, कोण ठेवत नाही. ईश्वराचं स्वरूप सगळे जणांना माहिती आहे. परमेश्वर आहे पण दिसत नाही. नाही म्हणावं तर आहे पण तत्व रूपाने आपल्याला बघायचं आहे की परमेश्वर तर आहे ना, मग तो दिसत का नाही. त्या भगवंताचं मला दर्शन होईल की नाही होईल. मी एकच सांगू शकतोय, तो परमात्मा मात्र आपल्यामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी जाणार, प्रत्येक
वस्तूमध्ये जर बघितलंय तो परमात्मा आहे. मी विचारेल, या मातीमध्ये परमात्मा आहे का? या फुलात आहे का? या झाडामध्ये आहे का? वस्तुस्थिती जर आपण बघितली, परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. एक रोपट घ्या, त्या रोपट्याला मात्र काय करा, लगेच त्याला मातीमध्ये पुरवा त्याला आणि छान छोटस आडं करून त्याला पाणी द्या. रोपट काय होईल? तयार झालेला आहे ना. हळूहळू त्याची जपणूक करा, म्हणजेच त्यामध्ये सुद्धा संपूर्ण काय आहे, तोच ईश्वरूप आहे भरलेला. कळते ना? समजून झालं ना आपल्याला? फक्त अशा मानात घालवायच्या नाही, स्पष्ट सांगायचं की नाही ताई आम्हाला नाही कळलं किंवा नाही समजलं, कारण माझी प्रत्येकच गोष्ट तुम्हाला कळेल हे मात्र मी सांगू शकत नाही. पण दृष्टांत आणि सिद्धांत जर मी तुम्हाला देणार तर नक्कीच तुम्हाला कळेल परमेश्वर कुठे आहे. माझी दृष्टी जिकडे जाईल तिकडे परमेश्वर आणि मला बघायचं आहे, मला परमात्मा बघायचा आहे. तू जाहे तुझपासी परे तो जागा आहे चुकलासी. अरे बाबांना, प्रत्येक ठिकाणीच तू जातो ना आणि म्हणतोय की यामध्ये परमात्मा आहे, माझ्या झाडामध्ये परमात्मा आहे. पण तर कूलरची हवा घेऊन एका संध्याकाळी निवांत वातावरणामध्ये जा आणि मग तुमच्या लक्षात येईल, वा ही वै देवाची सत्ता. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे भगवंताची लला परंपरा आहे. मला काय सांगायचं आहे, त्या झाडाच्या रूपामध्ये बघा, प्रत्येक परमात्मा फुलात आहे, पानात आहे, जडात आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून अशा त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माला आपण अगदी म्हणजे काय केलेलं आहे, तर वंदन केलेलं आहे. कारण मी कालच म्हटलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, पहिला श्लोक भागवताचा कोणता सगळा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यालये तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित अधिक आनंद असा आहे तो परमात्मा. बघा, तो परमात्मा कोण आहे आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक ठिकाणी तोच वरलेला आहे. त्यालाच कोणी सत्य म्हणतात, त्यालाच कोणी ईश्वर म्हणतात आणि त्यालाच कोणी भगवान परमात्मा म्हणतात. सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं
भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. चला, भक्त मीराबाईला केव्हा कळलं मी देवाचा देव माझा, मी देवाचा देव फक्त अष्टमी में वेदांत शास्त्र सांगत आहे. दारा इमे में तनयाष्टमी में धनंत में पश्वाष्टमी में एवं में समान रूप में कृतकाल रूपेण नीता. दाराई में घर माझं, इस्टेट माझा, बंगला माझा, सगळं माझं माझं. एक लक्षात ठेवा, ज्याला माझं म्हणताना हे संपूर्ण सोडून तुम्हाला जावं लागणार आहे. तर यामधली एकही गोष्ट तुमची नाही. घर आहे का तुमचं? विचार करा. नाही. पत्नी आहे का तुमचं? वा वा, पत्नी माझी नाही तर सोबत कशाला नसतं मग? आहे, पत्नी तुमची आहे. मुलगा तुमचा आहे. मुलगा कुठपर्यंत तुमचा? 2 हाताचे 4 हात पर्यंत माझा पिंट्या. माझा मुलगा 2 हाताचे 4 हात साजे महाराज. मुलगा तुमचा असू शकत नाही. तुमच्यावरती सत्ता कमी झाली, तुम्ही रिटायरमेंट झाले, बिझनेस सांभाळणं होत नाही. आता वय थकत आलं की पत्नी म्हणते काहीच करत नाही तुम्ही. पत्नी तुमची आहे नाही. मुलगा तुमचा आहे नाही महाराज. शेती तुमची आहे का? लोक म्हणतात वा, आम्ही विकत घेतली, कष्ट करून घेतली, सोबत न्या. शेती तुमची नाही आहे. मुलगी तुमची नाही आहे, ती दुसऱ्याचं धन आहे, ते सुद्धा तुमच्या धवडात कोणीच नाही महाराज. ज्याला तुम्ही सगळं माझं माझं म्हणता, पण ते तुमचं नाहीच आहे आणि सर्व टाकून द्यावं लागतं. फक्त तुमचा एक शेवटचा तो परमात्मा ज्याला तुम्ही मानाल. जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडाल ना, त्या वेळेस माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्माला वंदन करा. त्याला प्रेम पाहिजे आणि तो सर्वांना प्रेम देतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेम दिलं, तो ईश्वर आणि जीव एक होतो. आणि एक झाल्यानंतर तो एकच म्हणतो, देव पाहावया गेलो आणि ते देवची होणी ठेलो. कथा बघा, फार सुंदर आहे. प्रचार आणि प्रसार करण्याकरिता शुभदेवजी महाराजांचा अवतार झालेला आहे. आणि तो अवतार होऊन ते या मध्ये प्रगट झालेला आहे. पण जन्माला आल्याबरोबर माझ्या शुभदेवजी महाराजांनी मात्र जीवनाचं सार्थक केलं. आणि तुम्ही आम्ही जीवनाचं सार्थक करत नाही का? कोण असे म्हणे की जीवनाचं सार्थक केलं महाराज? कोण म्हणे? सुंदर शिकत आहे. शुभदेवजी महाराज जन्माला आले आणि मंद मंद पावलांनी निघाले आणि जन्माचं सार्थक करायचं आहे म्हणून ते निघाल्याबरोबर कुठे कुणाकडे बघितलं का? बाबांकडे बघितलं का? नाही. बाबांनी म्हणजे महर्षी व्यासांनी हात मारला तरी ओ दिला नाही, पण रस्त्याने मात्र चाललेले होते. आणि त्यांची स्थिती कशी होती तर सर्वांनी बघा. माझ्या शुभदेवजी महाराजांची स्थिती कशी होती इथपर्यंत आपण कथा सांगितलेली आहे. समोरची कथा बघायची आहे, ईश्वराचं स्वरूप. आणि आज मात्र तुम्हाला शुभदेवजी महाराजांनी आपल्या या देहाचं कल्याण कसं केलं तर बघा. निघाले, सुंदर शिकत आहे. आणि निघाल्यानंतर ज्या रस्त्याने निघालेले आहे, काही अनेक देवांगण्या पर्या होत्या. त्या पर्यांनी स्नान केलेलं होतं. त्या स्नान करण्यामध्ये अगदी लुप्त झालेल्या होत्या. संपूर्ण देवांगणाने बघितलं, नाना प्रकारच्या त्या अप्सरा होत्या. त्या अप्सरांनी बघितलं, परंतु परपुरुष जात आहे. पण त्यांनी मात्र स्वतःला सावध केलं नाही, कारण स्वतःच माझे शुभदेवजी महाराज सावध होते. आपण संसारामध्ये असूनही आपण सावध नाही आहे. महर्षी व्यास सावध होते नव्हते, माझा अधिकार नाही म्हणण्याकरता आपण कथा सांगायची आहे. पण त्यांच्या 12 वर्षाचा नष्टिकीन ब्रह्मचारी शुभदेवजी महाराज निघाले
आणि सर्वांनी पाहिलं, पण स्वतः मात्र त्या म्हणाल्या की हे तर ब्रह्मस्थिती आहे त्यांची, ब्रह्मानंद आनंद स्वतः घेत आहे. पण त्यांच्या मागोमाग जाणारे म्हणजे महर्षी व्यास. त्या संपूर्ण अप्सरांनी बघितलं आणि त्या अप्सरांनी बघितल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं. न जावे यांचं लक्षण जर झालं तर, कारण जी प्रथम व्यक्ती गेलेली आहे ते ब्रह्मानंद होते. पण महर्षी व्यासांनी लगेच त्यांच्याकडे लक्ष दिलं, स्वतःला सावरलंय. व्यास महर्षी म्हणतात, अप्सरांनो, माझा मुलगा गेला त्यावेळेस स्वतःला सावरलं नाही,